श्री गणेशाय नमः. नमस्कार. देव बरा करो गावाल्यांनो. नांदेडीतील गूढ रहस्यांच्या शोधात, नांदेडीतील आध्यात्मिक रहस्यांच्या शोधात अर्थात माझा गाव यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. पण भाग 3 यासाठी आलेलो आहोत नांदेडीच्या नदी किनारी. आता तुम्हाला एक ठिकाण दाखवतोय. ठिकाणाचं नाव आहे गवळदेव. चला तर मग पाहूया गवळदेव. या ठिकाणी आपण पाहू शकतो हा विशालकाय वृक्ष. या विशालकाय वृक्षाला गवळदेव असं बोललं जातं. लहानपणी या ठिकाणी आमची सहल यायची. पाहू शकतो हा विशालकाय वृक्ष, असा विस्तार आहे या वृक्षाचा. या वृक्षाला गवळदेव असं बोललं जातं. पूर्ण झाड जे आहे कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. अशा विशालकाय वृक्षामध्ये यक्ष राहतो असं पुराणामध्ये बोललं जातं. त्याच पद्धतीने एक कथा आहे. अनुसया एका भल्या मोठ्या वृक्षामध्ये आपल्या पतीची 100 वर्षे वाट पाहत होती. आणि असंही बोललं जातं की अशा काय वृक्ष असतात त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचं सुद्धा वास्तव असतं. असं हे विशाल काय वृक्ष आपण पाहू शकतोय गवळदेव. पाठीमागून तुम्हाला व्ह्यू दाखवतोय. असा हा विशालकाय गवळदेव वृक्ष आपण पाहू शकतो. नांदेडीतील गूढ रहस्यांच्या शोधात, नांदेडीतील आध्यात्मिक रहस्यांच्या शोधात अर्थातच माझं गाव यामध्ये मी प्रताप तुर्तास या ठिकाणी थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतोय. जय हिंद, जय शिवराय.